कोपरगाव विधानसभेचे राष्ट्रवादी उमेदवार आशुतोष काळेंनी सयाजी शिंदेंच्या उपस्थितीत मोठं शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यंदा कोपरगाव विधानसभेमध्ये काळे आणि कोल्हे अशी लढत होणार नाहीये। अजित पवारांच्या युतीतील सहभागामुळे भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे पक्ष सोडणार अशा चर्चा सुरू होत्या। मात्र त्यांची मनधरणी करण्यात भाजपला यश आलं असून त्यांनी भाजपमध्ये राहण्याचा निर्णय घेतलाय। समोर उमेदवार कोणीही असला तरी गाफील राहून न राहता निवडून येण्यासाठी काम करा असं आवाहन या पार्श्वभूमीवर आशुतोष काळेंनी केलंय। कोणीही गाफील राहू नये। निवडणुकीच्या पद्धतीने झाली पाहिजे। कोणी समोरच्या उमेदवार असतील त्यांचा म्हणजे कोणी त्यांना कमी लेखू नये अशा पद्धतीने आपण सर्वांनी लढावं, मतदान घडून आणावं आणि मला भरघोस मताधिक्य द्यावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो। माझा राष्ट्रवादी प्रवेश झाल्यानंतरची ही पहिली सभा आहे, तर मला वाटतं मला ही विजयी सभा असं मी मानतो आणि पारंपरेप्रमाणे त्यांचा तो कामाचा जो काम करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीमुळे त्यांना सगळे मतदान करतात। तर मला वाटतंय आपण चला लवकरच गुलाल उधळूया। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर मतदारसंघात काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसनं पुन्हा एकदा आमदार राजेश एकड़े यांना मलकापूर मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानं इच्छुक असलेले हरीश रावळ आता बंडखोरी करणार आहेत। त्यामुळे मलकापूर मतदारसंघात काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असल्याचं पाहायला मिळतंय। 2019च्या निवडणुकांमध्ये राजेश एकड़े यांना तिकीट देताना 2024 मध्ये हरीश रावळ यांना तिकीट दिलं जाईल या शब्दावर त्यांनी राजेश एकड़े यांचं काम केलं होतं आणि एकड़े यांनी ही माझी शेवटची निवडणूक आहे असं बोलत चक्क शपथ घेऊन शब्द दिला होता। मात्र पुन्हा एकदा एकड़े यांना उमेदवारी दिल्यानं हरीश रावळ बंडखोरी करत मलकापूर मतदारसंघातून ते अपक्ष उमेदवारी लढणार असल्याचं कळतंय। मलकापूर मतदारसंघामध्ये काँग्रेसने राजेश एकड़े यांना पुन्हा संधी दिलेली आहे। मात्र राजेश एकड़े यांना संधी दिल्यानंतर येथील काँग्रेसी आणि माजी नगराध्यक्ष हरीश रावळ देखील या ठिकाणी इच्छुक होते, स्वतः आपल्यासोबत आहेत। भाऊ मला एक सांगा, पुन्हा राजेश एकड़े यांना तिकीट दिलंय, कसं पाहत आहे? 2019 मध्ये माझं जवळजवळ तिकीट फायनल झालं होतं, परंतु पक्षाने सांगितलं तुम्ही सध्या नगराध्यक्ष आहे, पुढच्या वेळेस तुम्हाला आम्ही 24 मध्ये तुमचा विचार करू आणि स्वतः राजेश एकड़े यांनी सांगितलं होतं मला एक पहिली आणि शेवटची निवडणूक आहे। मंदिरातही त्यांनी शपथा खाल्ल्या होत्या, त्या हिशोबाने आम्ही सगळ्यांनी एकजुटीने एक दिलाने काम केलं, त्यांना निवडून आलं आणि गेल्या 5 वर्षापासून आम्ही लोकांचे कामं करतो, लोकांसमोर जातोय आणि नागरिकांचे जनसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार एक पद असलं तर आणखी चांगले कामं होतील या उद्देशाने लोकांच्या आग्रहाखातर यावेळेस आम्ही उभं आहे। मी अपक्ष म्हणून मी उभं राहणार आहे आणि सोमवारी फॉर्म भरणार आहे। अपक्ष म्हणून तुम्ही उभं राहणार आहे, परंतु पक्षासोबत बंडखोरी होते। आता काही ठिकाणी नाईलाज असतो, लोकांच्या जनमानसांच्या ज्या भावना त्याचा आदर करण्यासाठी काही वेळेस असे स्टेप घ्यावे लागतात। तुम्ही जरी बंडखोरीच्या पवित्र्यात असले परंतु तुमच्यासोबतही धोका झालाय असं वाटतं? हा धोका तर झालेला आहे। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा। आदित्य ठाकरे यांनी जळगावातल्या पाचोऱ्यात जाहीर सभा घेतली। ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांच्यासाठी आदित्य ठाकरेंनी सभा घेतली। यावेळी पाचोऱ्यामध्ये विजय मिळवणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कोरोना काळामध्ये महाविकास आघाडीचं काम सर्वोत्तम होतं असं आदित्य ठाकरे म्हणाले। यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधलाय। वैशालीताई उभ्या होत्या आणि त्यांनी मला सांगितलं होतं, आदित्यजी घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, गंभीरपणे जो काही मार्ग असेल आपला, किती निखारे असतील आपल्या मार्गामध्ये, आपण ह्या मतदारसंघात विजय प्राप्त करू म्हणजे करूच आणि आज तो दिवस आलेला आहे। पण जेव्हा जेव्हा मी इथे आलोय मला सतत दिसतंय की सोबत येणारा जो एक जनप्रवाह आहे ही फक्त गर्दी नाहीये, समोर जे बसलेले ते फक्त गर्दी नाहीये, संख्या नाहीये, तर हे आशीर्वाद आहेत, हे प्रेम आहेत आणि हे चिन्ह आहेत की येणारा विजय आपलाच आहे। या अडीच वर्षाची जर तुलना केली तर आपल्या काळात ठीक आहे कोविडचं संकट होतं, जागतिक महामारी होती आणि या देशामध्ये जर एकमेव नाव मुख्यमंत्री म्हणून असेल कोणाचं ज्यांनी कोविडमध्ये लोकांची मदत केली, जीव वाचवले, खोटं बोलले नाहीत, आकडे लपवले नाहीत, तर ते एकच नाव होतं, त्या व्यक्तीचं नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे। रोजगार उपलब्ध झालाय का 2 वर्षामध्ये?
हे जे 50 खोकेवाले आहेत, जे गद्दार आहेत, जे स्वतःसाठी खोके घेतात, महाराष्ट्राला धोके देतात, महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना धोके देतात, तुम्ही मला सांगा, आज जे इथे 20शीतले मुलं मुली आहेत, 30शीतले मुलं मुली आहेत, जरा हात वरती करून मला सांगा, तुम्ही या गेल्या 2 वर्षामध्ये घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी तुमच्या गावात येऊन सांगितलंय का की होय तुमच्यासाठी मी हा रोजगार महाराष्ट्रात आणलाय? सांगितलं? एक तरी नवा रोजगार या महाराष्ट्रात आलेला दिसलाय का तुम्हाला 2 वर्षामध्ये? कधी बघितलं? आपण नाही बघितले. पण जे होते रोजगार ते पण घेऊन चालले. पुढे पुण्यातून एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. सहकार नगर पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये पुणे पोलिसांनी नाकाबंदीमध्ये 138 कोटींचं सोनं पकडलंय. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी नाकाबंदीमध्ये 138 कोटींचं सोनं पकडलंय. तर सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही मोठी कारवाई झाली आहे. पुण्यात तब्बल 138 कोटींचं सोनं हे जप्त करण्यात आलं. नाकाबंदीमध्ये 138 कोटींचं सोनं पकडलंय. ही मोठी कारवाई सकाळी पुणे पोलिसांनी केली आहे. सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही संपूर्ण कारवाई करण्यात आली आहे. तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतो आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून. चंद्रकांत, पुणे पोलिसांनी सकाळी मोठी कारवाई केली आहे. 138 कोटींचं सोनं पकडलंय. खरं तर ही कारवाई नाकाबंदी दरम्यान झालेली आहे. आज सकाळी 12:30 वाजता याच नाकाबंदी पॉईंटवरती ही सोन्याने भरून जाणारा जो छोटा टेम्पो आहे तो नाकाबंदी दरम्यान पकडला. चौकशी केली असता तो एका कंपनी सिक्वल नावाची कंपनी त्याचा निघला रिसर्च त्याच्या पावत्यानंतर दाखवल्यानंतर तो सोडून दिल्याची माहिती मिळते. पण अद्याप पोलिसांनी दुजोर दिलं नाही. पण सकाळी 12:30 वाजता या स्पॉटवरती खरं तर पुण्यामध्ये सध्या इलेक्शन लागल्यामुळे आपल्याला माहिती आहे कोड ऑफ कंडक्ट सुरू लागल्यामुळं आचारसंहितेमुळं सगळ्या प्रत्येक रस्त्यावरती असे 32 ठिकाणी शहरात 24 तास नाकेबंदी पॉईंट सुरू केले. त्यामुळे प्रत्येक वाहन चेक केलं जातं ज्या ज्या वाहनाविषयी शंका येते. आणि त्याच नाकाबंदी दरम्यान आधी आपल्याला माहिती तिकडं खेड शिवापूर टोल नाक्यावरती जवळपास 5 कोटी सापडले होते. त्याचं पुढं काय झालं काहीच कळलं नाही. म्हणजे असं म्हणतो की राजकीय दबावपोटी ते सगळे सोडून दिलं गेलं. नंतर परवा तिकडे हडपसरलाही 22-23 लाख सापडले होते आणि आता इथे 138 खऱ्या अर्थानं ही पुणे पोलिसांची चंद्रकांत मोठी कारवाई मानली जाईल. अपडेट घेत राहणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.